जे जे मदनांतका सर्वव्यापका सर्वेशा उमापती गंगाधरा चंद्रशेखरा सांबमूर्ती पशुपती परशुधरा परात्परा परपुरुषा सदा शिवा शूळपाणी भाळनयनी त्रिलोचना भक्तवत्सला भयनाशका भवभंजका त्रिपुरारी नीलकंठा शशिशेखरा गौरीवरा गणनाथा महादेवा महाराजा नंदी ध्वजा तुझ नमो उमापती गंगाधरा चंद्रशेखरा सांबमूर्ती हर रे मन्मथाची वाणी नामस्मरणे ठेवावी उमापती गंगाधरा चंद्रशेखरा सांबमूर्ती त्रैलोकाधिपती भगवान शिवप्रभूंच्या दिव्य चरण कमलावरती अनंत कोटी प्रणिपात करून चालत असलेल्या पवित्र शिव महापुराण कथेतील आज 5वा दिवस आणि या 5व्या दिवशी आपण प्रभूंच्या लीलेचं वर्णन करणार आहोत. मानवी जीवनामध्ये उत्तम आणि उत्तम संगती लागलेली जे जीवनाचं सार आहे ग्रंथों की और संतों की जब संगत आदमी के जीवन में आती है तो उसका जीवन परिवर्तित हो जाता है. जीवन परिवर्तनशील आहे. जीवनात बदल निश्चित आहे आणि त्याचबरोबर मानवी जीवनामध्ये विचाराची क्रांती प्रेरणादायी आहे. म्हणून जेव्हा जीवन मिळालेलंच आहे तर ती इतरत्र न गमावता न वाया घालता याला साधू संत देव राष्ट्र यांच्या प्रति काही खर्चता येतं का हा आमचा विचार या शिवनाम सप्त्याच्या माध्यमातून आम्हाला घ्यायचा आहे. सप्ताह सप्ताह म्हणजे काय आहे मायबापांनो या अगोदर लक्षात घ्या तुम्ही. सप्ताह म्हणजे केवळ मनोरंजनाचं साधन नाही. सप्ताह म्हणजे पैसे जास्त झालेत म्हणून खर्चायचं नाही. सप्ताह म्हणजे वेळ वाया जात नाही, काही कुठेतरी करमणूक करायची म्हणून सप्ताह नाही. आपल्या जीवनामध्ये विचाराची क्रांती निर्माण व्हावी लागते आणि ती विचाराची शिदोरी त्याचं शिबिर त्याचं प्रशिक्षण जर कुठे घेतलं जातं कुठे मिळत असतं तर ते केवळ आणि केवळ या शिवानुभव मंडपामध्ये मिळणार आहे. बाकी तुम्हाला कुठल्याच कॉलेजमध्ये मिळणार नाही. म्हणून साधू संतांनी आम्हाला वारंवार जाग करून सांगितलेलं आहे. उठा जागा वेळ दवडू नको वाया. ही वेळ वाया घालू नका. कारण पवित्र मिळालेला नरदे आहे. क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू.
क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी करावा विचार, क्षणोक्षण हाची करावा विचार, क्षणोक्षण हाची करावा विचार, करावया फार भव सिंधू, करावया फार भव सिंधू, क्षणोक्षण हाती करावा विचार, क्षणोक्षण हाती करावा विचार, क्षणोक्षण हाती करावा विचार, क्षणोक्षण हाची. बोला महिला मंडळ. हर हर महादेव. क्षणाक्षणानं तासा तासानं मासा मासानं पला पळानं हा देह मृत्यूच्या दाढेकडे जात आहे, काळाच्या दाढेकडे जात आहे. पण आम्हाला ते लक्षात येत नाही. एका बेडकाला सापानं अर्ध गिळलं, अर्ध. त्याला भान नाही. तरी ते बेंडूक सापाच्या मुखामध्ये आहे आणि तो साप त्या बेंडकुळीला घेऊन आपल्या बिळाकडे जात आहे. ही राहिलेली जी की शिदोरी आहे, राहिलेली जी की मेजवानी आहे, राहिलेलं काही जे भोजन आहे ते आपण आपल्या घरी नेऊन बिळामध्ये आराम खावं या उद्देशानं तो साप त्या बेंडकुळीला अर्ध गिळून घेऊन चाललेला आहे. बेंडकाचं तोंड उघडं आहे, सापाच्या मुखामध्ये गेलेलं नाही. त्याचा खालचा भाग सापाच्या तोंडामध्ये आहे आणि ज्याप्रमाणे तो साप त्या बेंडकुळीला घेऊन जात आहे ते बेंडूक सगळ्या सृष्टीचा नजारा बघू लागलेला आहे. वा 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 वा, काय शिरड गावाच्या भोवताली हरभरा आहे, काय गहू पेरलेले आहेत, काय जुंधळे पेरलेले आहेत, काय टाळक्या पेरलेल्या आहेत, काय उसाचे फळं आहेत, असं ते बघत आनंद व्यक्त करत चालले. अरे काळ तुझ्या डोक्यावर आलेला आहे. त्या काळाने तुला अर्ध गिळलेलं आहे, तरी त्या माणसाला समजत नाही, त्या बेडकाला समजत नाही की आपला हा जन्म म्हणजे कशासाठी मिळालेला आहे. तुमच्याकडे कापसाचं पीक जास्त आहे असं आम्ही ऐकलेलं, बरोबर आहे का? कापूस जास्त आहे का तुमच्याकडे? नाही. काय मग? सोयाबीन, हरभरा, नगदी पीक सांगायला तिने, बरोबर आहे. मग ज्या गावामध्ये कथा चालू आहे आणि त्या गावामध्ये जे राशीला आलेलं धान्य आहे, शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे ते धान्य येत असताना आपण कथेमध्ये घेऊन यावं. मग उद्यापासून प्रत्येकानं एक एक कट्टा हरभरा घेऊन या. आणता का? ते मावशी म्हणून लागतात हरभऱ्याच्या नावाचे तुम्हाला एक कट्ट्याचे पैसेच देऊन टाकू की म्हणा. लई चांगलं झालं. डिजिटल इंडिया, कॅशलेस व्यवहार आहे. नाही ते आता काही महाराज लोकांनी स्कॅनर ठेवले सोबत, कारण डिजिटल महाराज बी झाले आणि डिजिटल शिष्यही झाले. एक महाराजाच्या पाया पडायला गेला शिष्य आणि चिल्लर पैसे नव्हते त्याच्यामध्ये. त्याने म्हटलं महाराज मला तुम्हाला दक्षिणा द्यायचे, चिल्लर पैसे नाहीत, काही चिंता करू नको म्हटला. महाराजांनी आपल्या कमंडलूमधून स्कॅनर काढलं आणि म्हटलं तुला काय पाहिजे त्याच्या स्कॅनरवरती दक्षिणा ऑनलाईन टाक. काय सांगते मी तुम्हाला, आपण हरभरा पेरतो शेतामध्ये, आपण कापूस
लावतो, आपण सोयाबीन पेरतो. कापसाचं आयुष्य 5 महिन्याचं आहे, सोयाबीनचं आयुष्य 3 महिन्याचं आहे, हरभऱ्याचं आयुष्य 90 दिवसाचं 3 महिन्याचं आहे. 3 महिन्याचं पीक आहे, पण त्या पिकाला आपण किती जपतो, किती त्याच्यावरती फवारण्या करतो, किती त्याची काळजी घेतो. अरे बाबा 3 महिन्याचं पीक आहे, 3दा फवारण्या करावं लागतो. 100 वर्षाचं पीक आहे, किती वेळाला फवारण्या करावं लागल, किती वेळाला फवारावं लागल सांगा. 100 वर्षाच्या या पिकाला 365 दिवसामधून 7 दिवस या शिवनाम सप्त्यामध्ये वॉशिंग करावं लागेल, तेव्हा हे स्वच्छ होणार आहे, हे पवित्र होणार आहे, हे निर्मळ होणार आहे. म्हणून आमचे कार्यकर्ते मोठमोठे पॉम्पलेट छापतात, मोठमोठे डिजिटल लावतात, लाऊड स्पीकर लावतात, वेगवेगळ्या प्रकारचे महाराज गावामध्ये आणतात आणि लोकांना विनंती करतात, या 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 या. हिंदू झोपलेला आहे, हिंदूलाच उठवावं लागतं स्वामीजी, या सप्त्याला या सप्त्याला या सप्त्याला. ते बिचारे आरडून 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 मरायची वेळ आली. मस्जिदीवरल्या भोंग्यामध्ये तुम्ही कधी ऐकलात का? तो काजी असतो, तो मुल्ला असतो, त्यानं फक्त त्या मस्जिदीच्या भोंग्यावरून एकदा लोकांना आवाहन करते त्याच्या समाजाला, सभी भाई बहनों को अपने अपने बच्चों को किताबें लेकर मस्जिद की तरफ रवाना कर दो. एवढंच वाक्य बोलतो महाराज. त्यानं पुन्हा या म्हणत नाही, त्यानं पुन्हा आरडत नाही, त्यानं पुन्हा चिरकत नाही. जो समाज एकदा आरडल्यानंतर एक होतो त्या समाजाची जगामध्ये सत्ता असते. म्हणून 52 देश इस्लाम आहेत, 52 देश इस्लामिक राष्ट्र आहेत, मुस्लिम राष्ट्र आहेत. आणि या जगामध्ये केवळ एक देश असा आहे जिथे हिंदू राहतात, पण ते हिंदू कधीच एक नाहीत. मतमतांतर आहे, भेदाभेद आहे. हा अमुक जातीचा आहे, तो तमुक जातीचा आहे, तो अमुक वर्णाचा आहे, तो तमुक वर्णाचा आहे. या वर्णभेदामध्ये आणि जाती पंथाच्या भिंती आमच्यामध्ये उभारल्यामुळे आज 21व्या शतकामध्ये हिंदू खतरे में है, हिंदू खतरे में है. आता त्याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला थोडक्यात सांगून जाणार आहे. अरे त्यांच्याकडे वोट बँक आहे, त्यांच्याकडे लव जिहाद आहे, त्यांच्याकडे फ्रूट जिहाद आहे, त्यांच्याकडे किती किती सांगावं लागणार आहे तुम्हाला. लव जिहाद खूप मोठी यंत्रणा भारतामध्ये काम करते. फ्रूट जिहाद, आता तुमचं कोणतं गाव आहे जवळ हे बाजार? निवगा बाजार. काल सहज त्या निवगा बाजारला गेलो होतो मी. शेप घ्यावं म्हणून थोडीशी गाडी थांबवली मी. 10 गाडे पालते घातले असतील, पण एकाही हिंदूचा गाडा शेपचा नाही, सगळी त्यांची गाडी. चला जाऊ द्या, शेप नाही तर नाही, उगा स्वस्त आणि मस्त किळी घ्यावं म्हणून किळीच्या गाड्यावर गेलो. 10-12 गाडे तपासले, एकही गाडा तिथे हिंदूचा नाही, सगळे त्यांचे गाडे येतं. तुम्हाला काम करण्यासाठी लाज वाटत आहे, तुम्हाला कष्ट करण्यासाठी लाज वाटत आहे, तुम्हाला पैसा कमवण्यासाठी लाज वाटत आहे. या देशामध्ये जर तुम्ही अशी लाज धरून बसलात तर एक दिवस तुमची लाज तुम्ही शिल्लक राहणार नाही माई बापानो. म्हणून 12व्या शतकामध्ये बसवण्णाने आम्हाला सांगितलं, काय कवी कैलास, कष्ट करा, काम करा, लाजू नका. कोणतंही काम करत असताना लाजायचं नाही, कोणतंही काम करत असताना शंका करायचं नाही, कोणतंही काम करत असताना कमी पराया करायचं नाही, कारण ते कामच आहे आणि कामच कैलास आहे. किती वेळा सांगावं लागेल आम्हाला, किती वेळेला सांगावं लागेल. अरे बाबांनो, म्हणून या सप्त्यामध्ये तुम्ही या. इथे आल्यानंतर ही ज्ञानाची भरगच्च शिदोरी तुमच्या पदरामध्ये पडणार आहे. म्हणून मी सांगितलं तुम्हाला, हे 100 वर्षाचं पीक आहे, याला वारंवार फवारावं लागेल, याला 7 दिवस इथे फवारावं लागेल आणि 7 दिवस फवारल्यानंतर
या माणसाला देहाचं महत्त्व कळणार आहे, या माणसाला धर्माचं महत्त्व कळणार आहे, या माणसाला देशाचं महत्त्व करणार आहे. म्हणून देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती. भगतसिंह असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, पंडित शास्त्री असतील, असे कितीतरी विद्वान, स्वामी विवेकानंद यांनी तर त्या काळामध्ये सांगितलं, मला फक्त 100 वीरवान आणि धैर्यवान तरुण द्या, अख्खं जग मी हिंदूमय करून टाकेल. कुणी गेलं नाही त्यांच्या मदतीला, कुणी गेलं नाही. म्हणले हा विवेकानंद वेडा झालाय, याला काही काम नाही, सदा देवाची आणि देशाची आणि धर्माची भाषा करत बसतो, त्याच्याकडे कुणीच गेलं नाही. महात्मे आणि साधू संत ज्या वेळेला देव देश आणि धर्माची चिंता करतात, त्यावेळेला लोक त्यांना वेडा म्हणतात. वेडा झालो, म्हणून 7 दिवस आपल्याला साधू संतांची संगती प्राप्त होणार आहे. जीवन घडवण्यासाठी, जीवनामध्ये आमूलाग्र बदल येण्यासाठी साधू संतांची आपल्याला संगत अतिशय महत्वाची आहे. संगत संतन की करले, संत आणि ग्रंथ या भारतामध्ये अशी ही यंत्रणा आहे, असं हे सिस्टम आहे, ज्यामध्ये माणूस गेल्यानंतर पूर्णतः परिवर्तनशील आहे. त्याची संगत करा, नित्यनेमानं तिथे जा, नित्यनेमानं त्यांची आराधना करा, त्यांची पूजा करा, त्यांनी घालून दिलेली नियमावली पद्धती आचरणात आणा. बदल हवाय आणि बदल घडत नाही याचं दुःख आहे. काही लोक ओम शांती मध्ये जातात. ओम शांती सेंटर तुम्हाला सर्वांना माहित आहेत ना, शिवबाबा. कोण कोण जातं त्या सेंटरला? हात वर करा बरं, गावात कुणी आहात का? ठीक आहे, बियाला कोणा माणूस सापडलं. ते ओम शांती मध्ये जाणाऱ्या महिला असतील, पुरुष असतील, कुठलंही मला एक उदाहरण सांगा, त्यांना आजपर्यंत राग आलेला आहे, परिवर्तन आहे हो त्यांच्यामध्ये. ते दुसऱ्याच्या हातचं अन्न खात नाहीत, कधी तांबी स्वरतीचं अन्न खात नाहीत, कांदा खात नाहीत, लसूण खात नाहीत, कसल्या प्रकारचं मीठ मिरचू खात नाहीत. कारण काय आहे? जैसे खावे अन्न तैसे होय मन, जैसे प्यावे पाणी तैसी होय वाणी. वाढलेलं ताट इष्टलिंगाला अर्पण केले की ते वीरशैवाच्या संस्कृतीप्रमाणे प्रसाद झाला. पण गळ्यात लिंग असला तर, आणि गळ्यात लिंगच नसला तर कुणाला ओवाळणार आहे त्यानं? पाणी शुद्ध प्यावं, वाणी शुद्ध होते. महाराज, आज प्रत्येकाच्या घरामध्ये फिल्टर शिवाय पाणी नाही.
पण लोक तोंडानं नीटच का बरं बोलणार गेले? त्या पाण्यात फॉल्ट आहे का पिणाऱ्याच्या तोंडात फॉल्ट की कळणाच गेले? हा, बिसलरी शिवाय लोक पाणी प्यायला तयार नाहीत. प्रत्येकाच्या घरी फिल्टरचं पाणी आहे, ISI प्रमाणित आहे. तुम्हाला माहित आहे का? पाणी शुद्ध वेगळं आणि पाणी पवित्र वेगळं, हे तुम्हाला माहित नाही. सगळे ISI मार्क प्रमाणित असलेल्या बिसलरीच्या बाटलीतलं पाणी पिऊ लागलेलो आहोत, पण ते पाणी केवळ शुद्ध आहे, ते पाणी पवित्र नाहीये. म्हणून आमचे आजी आजोबा पहिल्याच्या काळामध्ये आडावर गेल्यानंतर कुणालाही शिवाशिव करायचं नाही. स्वच्छतेमध्ये सवळ्यामध्ये ते तांब्या झाकून आणायचा पदरामध्ये उपरण्याच्या खाली, आणि तेच पाणी देवाच्या लिंगाला अर्पण करून दिवसभर तेच पाणी प्यायचं, दुसरं पाणी ते पित नव्हते. काही लोकांच्या काही घरामध्ये तर स्वतःची आड होती, त्याच आडाचं पाणी प्यायचं. पाहुण्याच्या गावाला लग्नाला आणि अंतविधीला जरी गेलं तर तिथे ते पाणी पित नव्हते, जेवत नव्हते, आपल्या घरीच यायचं आणि आपल्याच आडातलं पाणी प्यायचं. याचं कारण काय होतं? ते पाणी शुद्ध होतं का नाही मला माहित नाही, पण ते पाणी पवित्र होतं. याला सोहळे म्हणतात. सोहळे, सोहळे म्हणजे काय? सोहळं म्हणजे आई तरी काय? तुम्हाला कुण्या महाराजांनी सांगून घेतले असेल, सवळा अमुक आहे, सवळ तमुक आहे, सवळा अमुक आहे. मी तुम्हाला सरळ सरळ सांगणार आहे, सोहळे या शब्दाचा अर्थ आहे फक्त आणि फक्त स्वच्छता, दुसरं तिसरं काहीच नाही. मग त्या सोहळ्यामध्ये कुणीतरी त्या बाबाला शिष्य लागतो असं काही नाही बरं का. त्या शिष्यानं पाणी सोहळ्यात आणून द्यावं, हे ना उग बसून आयतं खावं, काम करणाऱ्यांनी कष्ट करणाऱ्यांनी करावं, असलं काहीच नाही. सवळ म्हणजे स्वच्छता आहे, बाकी दुसरा काहीच याच्यामध्ये उपहास नाहीये. हे संभ्रम डोक्यातले काढून टाका. म्हणून आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये, आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये या सगळ्या तोलामोलाचं काम आणि त्याची व्याप्ती ग्रंथकर्त्याने आपल्या मोठमोठ्या ग्रंथामध्ये आम्हाला सांगून टाकलेली आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, संगत संतन की और ग्रंथों की करो, बाकी जीवनात काही तुम्हाला लागत नाही. मग बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला आहे, महाराज ठीक आहे तुम्ही म्हणता ना आम्ही संताची संगती करू, आम्ही संताची संगती करू, या संगती करावी, हर हर संवाद साधणार आहे. कारण गेली 5 दिवस झालं मी तुमचा अभ्यास करत आहे. तुम्ही कशा स्वभावाचे आहात, तुम्ही बोलके आहात. तुम्ही बोलके नसाल तर तुम्हाला बोलके करण्यासाठी सप्ताह आहे. तुम्ही हुशार नसाल तर तुम्हाला हुशार करण्यासाठी सप्ताह आहे. कशासाठी सांगा? या युगामध्ये असणं महत्वाचं आहे का दिसणं महत्वाचं आहे? सून सुंदर असावी का सून संस्कारित असावी? संस्कारित असावी. मग 100 बायोडाटे कशाला चालला लाव? तुम्हाला संस्कारितच पाहिजे असेल. माणसं म्हणतात बघा, म्हणजे महाराज आमचं पोरग नंबर 1 आहे बघा, त्याच्यापेक्षा चढ पोरगी पाहिजे. मुलगी नंबर 1 दिसायला असावी, उंच असावी,
नाकात नीटच असावी, शरीर बांधा किडीच्या खांबासारखा असावा. अरे बाबा, संसारामध्ये सौंदर्याने आजपर्यंत कोणालाही सुख लागलं नाही. घरामध्ये संस्कारानेच सुख संपन्नता आलेली आहे. हे लक्षात घ्या तुम्ही, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणून एका काळामध्ये गाणं निघालं होतं, हम काले है तो क्या हुआ दिलवाले. ते गाणं एवढं गाजलं महाराज, सगळ्या काळ्या लोकांना आवडलं. म्हणून सावळे हे रूप गोजीर आहे सगुण. देवाचं रूप सावळा आहे, गोजीर आहे, सगुण आहे. विशेष महत्व आहे त्याला. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, प्रश्न पडलेला आजच्या तरुण आणि तरुणींना खूप मोठा प्रश्न आहे त्यांच्या समोर. म्हणजे महाराज, संत म्हणावं कुणाला? संत असतात कसे? संत दिसतात कसे? संताजवळ काय आहे नेमकं, ज्यांनी करून आम्हाला ते संतत्व प्राप्त होईल, ते आम्हाला त्याची जाणीव होईल. एक लक्षात घ्या, एकदम सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. साधू ओळखावा कसा? साधू कसा ओळखावा? ठीक आहे, साधू ओळखण्याची पद्धत आहे आणि त्याच्या 3 परीक्षा आहेत. त्या परीक्षेमध्ये जर तो पास झाला तर तो साधू आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला कथा सांगत आहे, व्यासपीठावर बसलेला आहे. मी व्यासपीठावर बसलेलो आहे म्हणजे मी साधू आहेच का नाही शंका आहे, शंका आहे. आमचे गायन, आमचे नामदेव महाराज मधुर गायन करत आहेत. साधू आहेत का? साधू आहेत का? आता आमचे कपिल महाराज पकवाज बी तसा, तबला बी तसाच, लोक 100-100चे बक्षीस आणून द्यायले महाराज. साधू आहे का? आता आमचे स्वामी महाराज कुई 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 सारखं कुत्र्याच्या पिल्याने पिटी वाजली. साधू आहेत का? ते आहेत का? बरं जाऊ द्या. हे जे बॅनर लावले ना तुम्ही माग, या बॅनर वरले जे दिसत असलेले फेटे टोप्या काय असेल ते माळा घातलेले, हे साधू आहेत का? माझा जाहीर प्रश्न आहे तुम्हाला. साधू हा दिसत नसतो, तर साधू हा असत असतो. आणि ते असण्याची लक्षणं मी सांगितले नाही, 16व्या शतकामध्ये संत शिरोमणी मनमत मौलींनी सांगून टाकलेलं आहे. साधू कसा ओळखावा? साधू असतोच कसा? साधू दिसतोच कसा? साधू काय करतात? साधू हा बाह्यरंगाने नसतो, तर साधू हा अंतरंगाने ओळखायचा असतो. आणि त्या अंतरंगामध्ये 3 गुण दडलेले असतात: दया, क्षमा, शांती. 3 गुण आहेत त्यांच्याकडे. दया आहे, क्षमा आहे, शांती आहे. दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वसती. त्याच्या पुढे महाराजांनी प्रमाण दिलंय: दयेचे आगर, कृपेचे सागर. वा वा. सागर बोला बोला. राहताती दयेचे आगर, दयेचे आगर. हो दयेचे आगर. हर हर. साधूंच्या ठिकाणी दया आहे, क्षमा आहे, शांती आहे.
राग कधीच येत नाही त्यांना. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना कधीच राग आला नाही. शांतीचं प्रतीक आहे. दया, ज्यांनी काशीहून तीर्थ आणलं, वाटत गाढव दिसल्याबरोबर त्या गाढवाला पाजलं दया. क्षमा, कुणाजवळ आहे क्षमा? समोरलं उदाहरण सांगतो तुमच्या. राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांना त्यांच्या रक्ताच्या लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केला शेवटच्या क्षणामध्ये, आणि त्रास सहन करूनही परमपूज्य राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी जाते वेळेस त्यांना श्राप देऊन नाही गेला, आशीर्वादच देऊन गेला. क्षमा. म्हणून जे की भोंदू आहेत, जे की नाटकं करणारी आहेत या कलियुगामध्ये, ती माणसं ओळखायला शिका. आमच्या गावामध्ये एक मोठा महाराज आला होता. मोठा महाराज. आता मोठा महाराज कसा ओळखायचा? मोठा महाराज ओळखायचा कसा? गाडी, जाडी, दाढी. गाडीत आला म्हणजे मोठा नाही, जाड आहे म्हणजे मोठा नाही, दाढी राखला म्हणजे साधू नाही. दाढी बकऱ्याला बी आहे हो, बकऱ्याला बी दाढी आहे. आलं का लक्षात? रंग भगवा घातला म्हणजे बांड्या रंगाची कुत्री बी इथं पोचतो आम्ही रंग चांगला बघून. मोठा महाराज आला आणि त्या पाटलाच्या घरी व्यवस्था करण्यात आली. आता महाराज आल्यानंतर कुणाच्या तर घरी, चांगल्याच्या घरी व्यवस्था करावी लागते, कारण त्यांची जेवायची खायची राहायची चांगली व्यवस्था झाली की ती माणसं गावोगाव सांगत असतात की बाबा फलानं गाव हे खूप चांगलं आहे. आता आमची जसं आमच्या हिंगमिरेंच्या घरी व्यवस्था करण्यात आली ना, आम्हाला काहीच कमी नाही महाराज तिथं. काय म्हणेल ते. शेप म्हणलं शेप, अंगूर म्हणलं अंगूर, केळी म्हणलं केळी, बदाम म्हणलं बदाम, काजू म्हणलं काजू. उगं तुम्ही तोंडाला पाणी येऊ देऊ नका, आमचं चांगलं लाव. आमच्या मोठ्याच्या घरी व्यवस्था करण्यात आली. आणि थोडं गावामध्ये आमचं घर उंचावर असल्या कारणानं, मोठं असल्या कारणानं, मग गडीवर आमचा वाडा आहे. असं चारी बुरुज आहेत. आमची सगळी मंडळी घराकडे आली होते. पाटलाच्या घरी व्यवस्था करा म्हणजे आमच्या घरी व्यवस्था करण्यात आली. मग बुवाला काय पंचपक्वान्न वगैरे करण्यात आलं. सगळी माणसं लावण्यात आली, बाया लावण्यात आल्या, सवळ्या स्वयंपाक झाला. पंगत बसली, त्यांच्यासोबत शिष्य मंडळी बसली, गावातले काही सप्त्यातले कार्यकर्ते बसले. महाराजांनी श्लोक वगैरे म्हणला, ताट्याला पाणी फिरवलं आणि ताटाला पाणी फिरवल्यानंतर महाराजाला काय झालं की अचानक महाराज बावचल्यासारखंच करायला लागले. हाड हाड हाड. आम्हाला काही समजायला तयार झालं नाही. म्हटलं काय झालं बाबा? महाराजांना काय झालं की काय झालं की एकाने विचारलं. म्हणले महाराज झाले तर काय तुम्हाला? अहो म्हणले काय सांगावं तुम्हाला. ते काशीमध्ये भगवान विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये कुत्रं चाललं होतं. म्हणले कुत्रं, आणि ते मला दिसल्यामुळं मी त्या कुत्र्याला इथून हाकालून दिलं. म्हणलं अरे बाप रे, काय पोचलेले महाराज आहेत. म्हणले काशीतलं कुत्रं जर महाराजाला इथं दिसतंय, मग महाराज सगळ्याला. मग नकर आमची बायको हुशार आहे बरं का, शिकलेली आहे. आमची बायको नकर शिकलेली आहे, हुशार आहे. आमच्या बायकोने म्हणली महाराज लय पोचले दिसल्यात बाबा, लय हुशार दिसल्यात, नकर महाराजाची परीक्षा घेऊ म्हणली. आणि सगळ्या लोकांना भजे वाढले पण महाराजाला वाढलेच नाहीत. महाराज लोकांच्या बायका नकर हुशारच राहतात बरं का. होय स्वामी, माहिती आहे. मग असे सगळ्यांनी भजे गरम गरम खायला लागले. महाराजाच्या ताटामध्ये भजेच नाहीत. महाराजांना राग आला. कोण आहे रे तिकडे? म्हणजे काय सगळ्यांना भजे वाढले, मला भजेच वाढले नाहीत. मग आमच्या बायकोला मी हाक मारला, अगे या इकडे. म्हणले महाराजाला भजे का वाढले नाहीस? तिनं सांगितलं म्हणले पाटील महाराजाला भजे वाढलेत, महाराजांना सगळं वाढलेलं आहे, पण महाराजाला ते दिसत नाही. आता मी काय करू? अरे म्हणले असं झालं, ज्या महाराजाला काशीतलं कुत्र दिसतं त्या महाराजाला खिचडी खाल्ली भजी दिसणार. त्यांच्या बायकोला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, या जगामध्ये संत जर तुम्हाला ओळखायचे असेल तर त्यांच्याकडे 3 गुण आहेत. आणि 3 गुणांना जे संपन्न आहेत, वेळोवेळेला जे आपल्या शिष्याला योग्य मार्गदर्शन करतात, अंधश्रद्धेमध्ये घालत नाहीत, योग्य दिशा दाखवतात, योग्य सन्मार्ग दाखवतात, त्या साधूंची यादी आपल्या भारतामध्ये अनेक परंपरांनी सांगून गेलेली आहे. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुंदर कथा सांगितलेली आहे.
डॉक्टर बी आर आंबेडकर, भारताचे संविधान ज्यांनी लिहिलं. हजारो लोक जमा झाले. बाबासाहेबांनी विचार केला, हिंदू म्हणून जन्माला आलो आहे, पण हिंदू म्हणून मी मरणार नाही. का? कारण या हिंदू संस्कृतीमध्ये अस्पृश्यता, स्त्री भेदाभेद असे अनेक कारण तिथे होती. ते आवडलं नाही त्यांना. आम्ही एकाच आईच्या पोटातून जन्माला आलो आहोत. सगळी जीवसृष्टी आईच्या पोटातून जन्माला आली आहे. सगळे अमृती लोक होती, जे काही अन्नमय कोश आहे ते सगळेच खातात. मग भेद करण्याचा अधिकार कोण दिला? चातुर्वर्णाची व्यवस्था आम्हाला ब्राह्मणांनी दिलेली आहे, लक्षात घ्या. ब्राह्मणांची देण आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ब्राह्मणाने वेद पठण करावं, ब्राह्मणाने कथा कीर्तन करावं. अधिकार नव्हता हा पूर्वी आमच्यासारख्या सर्वसामान्याला. संतांचा जन्म झाला आणि संतांनी गादीचा अधिकार देऊन टाकला. क्षत्रिय त्यांनीच राज्य करावं. त्यांच्या पिढीचा वंश परंपरेनेच गावावरती, राज्यावरती, देशावरती राज्य करावं. बाबासाहेबांनी मतदान आणलं आणि मतदानाच्या पोटी सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस पद भोगू लागला. पुढे व्यापार कोण करावा? व्यापाऱ्यानेच व्यापार करावा. गावामध्ये दुसऱ्याला दुकान टाकायची परवानगी नव्हती, पण तो कायदा निर्माण झाल्यामुळे कुणालाही व्यापार करता येऊ लागलं. आणि शूद्र लोकांनी या सगळ्याची सेवा करावं. त्याला देव नाही, त्याला धर्म नाही, त्याला राज्य नाही, काही नाही. शेवटी असंच मरून जावं. ही चातुर्वर्णाची व्यवस्था माझ्या ज्ञानोबा तुकोबांनी, माझ्या मनमत मौल्यांनी, बसवांनी मोडून काढलेली आहे. म्हणून त्यांचे विचार क्रांतिकारी विचार आहेत. बाबासाहेबांनी विचार केला, मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही. अरे धर्म त्यांनी त्याग केला, पण पुढे कोणता धर्म स्वीकारायचा? संभ्रम निर्माण झालं. आणि बाबासाहेब राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांकडे गेले. बरोबर आहे? बाबासाहेब राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांकडे गेले. साधू किती थोर उपदेश देतात बघा. हात जोडले महाराजांनी आणि महाराजांच्या समोर बाबासाहेब उभे राहिले. थोडे चिंतित होते. तुकडोजी महाराजांनी विचारलं, बाबासाहेब बोला, काय चिंता दिसू लागली तुमच्या चेहऱ्यावरती? काय 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 समस्या आहे सांगा. त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलं, म्हणजे महाराज मी हिंदू धर्म सोडलेला आहे, पण आता धर्म कोणता स्वीकारावा हे मला समजत नाही. कृपया करून तुम्ही मार्गदर्शन करा. त्यावेळेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी बाबासाहेबांना सल्ला दिला, बाबासाहेब तुम्ही असा धर्म स्वीकारा. नाव नाही सांगितलं, तुम्ही असा धर्म स्वीकारा जो धर्म या भारत भूमीच्या मातीतून जन्माला आला पाहिजे. त्या धर्माचा धर्म संस्थापक याच हिंदुस्थानातला असला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरा धर्म स्वीकारू नका. त्यावेळेला बाबासाहेबांनी बुद्ध धर्म स्वीकारला. तो भारतातून उत्पन्न झालेला आहे आणि त्याचे धर्म संस्थापक देखील भारतातलेच आहेत. म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धर्म स्वीकारला. आणि त्या काळाला जर बाबासाहेबांनी इस्लाम किंवा ख्रिश्चन हा धर्म जर स्वीकारला असता तर तुमची आमची काय गत होती? आज सप्ते करायची गरज नव्हती. सप्त्याला देखील परवानगी घ्यावी लागत होती. एवढ्या भयानक परिस्थितीतून साधू संत आम्हाला बाजूला काढतात. म्हणून साधू संतांच्या आणि ग्रंथाच्या मार्गावर आम्ही चाललं पाहिजे. तो मार्ग आम्हाला माऊलीने दिला, म्हणून त्याचं प्रमाण आहे मार्गनिका. जय हो.
बोला बोला हा मार्गलिका हर हर. म्हणून नारदाला ब्रह्मदेवाची संगती लागलेली आहे आणि त्याच्या जीवनाला सोनं पण आलेलं आहे. त्याचं जीवन सोन्यासारखं झालेलं आहे, उजळून निघालेलं आहे. जीवन सोन्यासारखं असावं, तेजस्वी असावं, मौल्यवान असावं, किमतीवान असावं. कितीही त्याला अग्नीमध्ये घालू द्या, सोन्याचं सोने पण उजाळून निघतं. जेवढं त्याला अग्नीची परीक्षा द्यावी लागते तेवढी त्याची किंमत वाढत असते. तसं भाविकांना भक्तांना जेवढा भक्तीमध्ये त्रास होईल तेवढी तिची किंमत वाढत असते. असं समजू नका तुम्ही. गावगावचे कार्यकर्ते आम्हाला म्हणतात, महाराज सप्ताह झाला की लई ताप आहे, लोक लई बोलतात. अरे बोलू द्या. लोकांनी तुमच्यावर आरोप केले पाहिजेत, लोक तुम्हाला बोलले पाहिजे, लोकांनी तुमची निंदा केली पाहिजे. जोपर्यंत तुमची निंदा होणार नाही, जोपर्यंत तुम्हाला लोक बोलणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही भक्त या संज्ञेला पात्र होणार नाहीत. आलं का लक्षात? सहन करा, इथे पोट मोठं करा, डोक्यावरती बर्फ ठेवा, जिभेवरती साखर ठेवा. बघा सत्ता कसा करायला निघून जातो, काही अडचणी येत नाही. लोकांचं काम आहे ते निंदा करणं, नालस्ती करणं. म्हणून ब्रह्मदेवाच्या सान्निध्यामध्ये नारदाचा उद्धार होत आहे. नारद ब्रह्माजीला विचारू लागलेल्या, ब्रह्माजी ज्याप्रमाणे एखाद्या लोखंड परिसाच्या संगतीमध्ये जावा आणि त्याचं क्षणार्धामध्ये सोनं व्हावं, तसं माझं जीवन उजाळून निघालेलं आहे. ब्रह्मदेवा, माझं जीवन उजाळून निघालेलं आहे. लोखंड जर परिसाच्या संगतीमध्ये गेलं तर त्याच्या जीवनाचं सोनं होतं. या जगामध्ये परीस, चिंतामणी, कल्पतरू असे एक पर एक वस्तू आहेत, ज्या वस्तू ग्रंथामध्ये लिखित होत्या, पण साधू संतांनी स्वार्थी माणूस आहे याचा दुरुपयोग करील म्हणून त्या वस्तू आज तागायत आमच्यापासून लपवून ठेवलेल्या आहेत. आहे चिंतामणी आहे, कल्पतरू आहे, परीस आहे, नाही असं नाही. फक्त त्याचा पत्ता आम्हाला माहीत नाही, आणि जर आम्हाला पत्ता लागला तर आम्ही नीट राहत नाही, आम्ही बरोबर त्याचा उपयोग करत नाही. सर्वसामान्य लोखंड आहे, सर्वसामान्य जीव आहे, प्रपंचामध्ये त्रासलेला आहे, गंजलेला आहे, आणि त्याला जर शुद्ध सात्विक करून सद्गुरूच्या सान्निध्यामध्ये जाऊन जर संतांच्या संगतीमध्ये गेला तर त्याला सोनं व्हायला काहीच वेळ लागणार नाही मायबापानं. म्हणून संप्रदायामध्ये, धर्मामध्ये प्रथा आहे, गुरु करून घ्या, गुरु करून घ्या. का गुरु करून घ्यावा? जा 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 झटका, जाऊन गुरुला हटका, घ्या सोहम नामाचा गुटका, तिथेच होईल प्राण्या सुटका. जा 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 झटका. आता इथे शब्द आला गुटका. गुटका म्हणजे कोणता गुटका? ते मोठ्या पुडीमध्ये बारकी पुडी मिसळून हालून खायचा नाही. गुटका म्हणजे घे सोहम नामाचा गुटका, तिथेच होईल प्राण्या सुटका. जा 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 झटका. जाऊन गुरुला विचारा, हो गुरुदेवा, उगा गाणं म्हणून जमना, गुरुदेवा उशीर बहु झाला. त्याच्या पाठीमाग अर्थ आहे, भाव आहे. हो गुरुदेव, जाऊन विचार जावा. नका गुरु करून कोण कोण घेतला हात कवर करा बरं, बघू द्या किती गुरु गावात. गुरु करून घेतलेले किती माणसं आहेत गावात, हात वर करा. एका मावशीने अर्धाच केले, अर्धाच गुरु केला का, अर्धा शिल्लक ठेवला का? का गुरु करून घ्यावा? जीवन सद्गुरु शिवाय गती नाही, उन्नती नाही. कारण आपल्या कानामध्ये मंत्र देतात, उघडा जाणा मंत्र रामकृष्णारीकडं वारकरी संप्रदायाने सांगितलेला आहे, आणि इकडे आमच्या साधू संतांनी उघडा मंत्र पंचाक्षरी देऊन टाकलेला आहे. कशाला कान फुकणं लावू ग? अजिबात नाही झाकून मंत्र कोणताच, उघडा मंत्र आहे. उघडा कुणी जपा, कुणीही जपा, आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या. सोनं व्हायचंय ना तुम्हाला? प्रत्येकाला जर सोनं व्हायचं असेल तर हा ध्येय गंजलेला, हा मळालेला, हा मलिन आहे,
षड्रिपू आतमध्ये वास करत आहेत. आणि शुद्ध आणि सात्विक करायचं असेल, समजा एखादं लोखंड गंजलेला आहे, त्याला जर तुम्हाला स्वच्छ करायचं असेल तर सोनारापाशी नेऊन जमत नाही, त्याला घिसड्याकडे न्यावं लागतं, तांबटकऱ्याकडे न्यावं लागतं. ते घिसडी बाबा काय करतो, त्या लोखंडाला अगोदर अग्नीमध्ये घालतो. कशामध्ये घालतो? अग्नीमध्ये. आणि अग्नीमध्ये ती लोखंड गेलं रे गेलं, त्याच्यावरले सर्व आवरण जळून नष्ट होतात. ती लाल भडक होतो. आणि लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये आणखी एक गुण येतो नामदेव महाराज, नम्रता. बोला बोला. हर हर. नम्रता. पंढरीच्या लोकांनाही अभिमान. पाया पडे जन एकमेका. नम्र झाला सर्वभूती, भासे शिवाची विभूती. आणि मी ते लोखंड एकदा कर अग्नीमध्ये गेलो हो, लाल होतं, तप्त होतं, मऊ होतं, काही त्याला आकार द्या, त्या आकाराला ते येतं, एवढं कडक आहे. पण सद्गुरूच्या संगतीमध्ये गेल्यामुळे त्याच्या अंगामध्ये हे गुण आले. आणि मग ते लोखंड पवित्र झालं, स्वच्छ झालं, निर्मळ झालं. आणि मग परिसाच्या संगतीमध्ये गेल्याबरोबर क्षण न लागता परिसाचा संग झाल्याबरोबर त्याच्या जीवनाचं सोनं झालं. लोहाने परिसाची धरिली संगती, तेने पूर्वस्थिती पालटली. साधू समागम तैसाची दुर्लभ, पार्वती वल्लभ जोडे जेने. असे प्रमाण आहे. म्हणून नारदाचं जीवन उजाळून निघालेलं आहे. नारद सद्गुरूच्या संगतीमध्ये आलेला आहे. ब्रह्मदेव नारदाला सांगत आहेत, नारदा मी तुला काल सतीचं चरित्र सांगितलेलं आहे. ही सती दक्ष राजाच्या घरी जन्म घेतलेली आहे. तिचा काल विवाह संपन्न झालेला आहे. पुढे सतीला करमत नाही म्हणून भगवंत सतीला सृष्टीचं सौंदर्य पाहण्यासाठी घेऊन जातात. ते सौंदर्य पाहत असताना ते दांडकारण्यामध्ये आलेले आहेत. तिथे सतीनं श्रीरामांची परीक्षा घेतलेली आहे. रामचंद्राच्या प्रभूंच्या परीक्षेमध्ये सती नापास झालेली आहे. आणि तिथून सती आणि भगवंत निघून जातात. देवाच्या शब्दावर, पतीच्या शब्दावर अविश्वास दाखवल्या कारणाने भगवान भोलेनाथ सतीला बोलत नाहीत. सती खूप विनंती करते, देवा मला जी शिक्षा द्यायची ती तुम्ही द्या, कारण मी आई वडिलांना सर्वांना सोडून तुमच्या सोबत आलेली आहे. आणि तुम्ही जर मला बोलत नसाल तर माझं जीवन पाषाणासारखं होऊन जाईल. कृपया करून देवा तुम्ही मला देवा बोला, देवा बोला. त्यावेळेला भगवंत सांगतात, देवी तुला चराचरामध्ये परमात्म्याचं स्वरूप न दिसल्या कारणाने तू रामाची परीक्षा घेतलेली आहेस. आणि म्हणून या ठिकाणी मी तुला बोलण्यासाठी नाकार दिला होता. पण शेवटी पतीचं ऐकावं लागतं, देवाचं ऐकावं लागतं. जे पतीचं ऐकतात, जे देवाचं ऐकतात त्यांचं कल्याण होतं. तिनं ऐकलं नव्हतं. ठीक आहे, काही दिवस असेच निघून जातात. आणि एक दिवस रोहिणी नावाची जी बहीण आहे चंद्राबरोबर, कारण चंद्राला दक्षाने 27 कन्या दिल्या होत्या, 27 बायका होत्या चंद्राला. आणि त्याच्यातली सर्वात आवडती रोहिणी होती. त्या काळामध्ये 15-15, 20-20, 25-25, 50-50
बायका त्या काळाचे लोक करून घेत होते. पूर्वीचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांना कितीतरी बायका होत्या. तिचं कारण वेगळं होतं. सभोवतालचं राज्य आपल्या मध्ये विलीन व्हावं, तिथं शत्रुत्व राहू नये म्हणून पाहुण्या रावळ्यात आपला संबंध वाढावा म्हणून त्या काळचे महाराज 2-2, 4-4 लग्न करून घेत होते. त्याचा अर्थ वेगळा होता. चंद्राला 27 कन्या देऊन टाकले, त्याच्यातली रोहिणी आणि चंद्र आकाश मार्गाने म्हणजे कैलास मार्गाने आपल्या वडिलांच्या घरी निघालेले होते. तेवढ्यामध्ये जया आणि विजया या दोघींनीही बघितलं, कारण चंद्र रोहिणीला घेऊन कुठेतरी जात आहे आपल्या विमानाने. तेवढ्यात दोघींनी विनंती केल्या, ताई, ए रोहिणी ताई, थांब, कैलासामध्ये थोडा वेळ थांब, तुमचं विमान उतरावा, प्रवास लांबला आहे, इथे थोडं चहा पाणी करा आणि निघून जा. रोहिणी उतरली आणि जया विजयाला सांगितली, कुणीकडे निघालात, काय खबर आहे. त्यावेळी तिने सांगितली, माझ्या वडिलांच्या घरी खूप मोठा यज्ञ आहे आणि त्या यज्ञाला मी निघालेली आहे. इकडे सतीला माहीत नाही आपल्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे, आपल्या वडिलांच्या घरी कार्यक्रम आहे. ज्या विजयानं कसलाही वेळ न लावता ताबडतोब जाऊन सतीला सांगितलं, सती, तुला काही माहित आहे का? बोल. आताच रोहिणी आणि चंद्र इथून गेले आणि तुझ्या वडिलाच्या घरी खूप मोठा कार्यक्रम आहे, बघ बघ, तुला पत्रिका वगैरे आलेली आहे का? तिनं कसलीच पत्रिका नाही, काही नाही, कसला मॅसेज नाही, कसलं काही नाही. म्हणलं भगवंताला विचारा, देवाला विचारा म्हणून सती देवाकडे गेली आणि प्रभूला विचारू लागली, प्राणनाथ, माझ्या वडिलांचा काही निरोप आलेला आहे का? काही पत्र वगैरे आलेलं आहे का? म्हणले नाही. का? कारण माझ्या वडिलांच्या घरी खूप मोठा यज्ञ आहे. आत्ताच माझी एक बहीण गेली आणि कृपया आपण निघावं, आपण दोघेही तिथं जावं, असं सतीनं भगवंताजवळ हट्ट धरला. स्त्री हट्ट, राज हट्ट आणि बाल हट्ट हे पुरवावेच लागतात, कुणालाही चुकत नाहीत. लेकरू जर रडू लागलं तर त्या लेकराला शेवटी ती वस्तू द्यावीच लागते. एकदा जर त्या लेकरानं 5चा बंदा जर मागितला, ठोकळा जर मागितला, त्याला 100ची नोट द्या, ती घेत नाही, फाडून टाकील, पण ते 5 रुपयाचा बंदाच ते लेकरू घेतं. हट्ट येतो. स्त्री हट्ट, राज हट्ट, बाळ हट्ट. एखाद्या वेळेला बाळ हट्ट आणि राज हट्ट कमी प्रमाणात कमी अधिक चालतात, पण स्त्री हट्टामुळे अनेक लोकांच्या जीवनामध्ये दुःख आलेलं आहे. सीतेच्या जीवनामध्ये का दुःख आलं? हट्ट धरला तिनं, मला चोळी पाहिजे. ती कशाची? त्या हरणाची, बंदी खाण्यामध्ये पडाव झाला रावणाच्या. द्रौपदीनं हट्ट धरला, काही करून कौरवांचा विनाश झाला पाहिजे, तोपर्यंत मी माझे केश बांधणार नाही, मग मी वेणी घालणार नाही. विनाश झाला, कौरव पांडवाचं युद्ध झालं. या जगामध्ये आजपर्यंत जेवढे जेवढे की महायुद्ध जय हो.
हर हर नंदीला सांगितलं, नंदी काही शिवगण घे आणि सती बरोबर जा. नंदीने काही शिवगण घेतलेले आहेत आणि सती माता आपल्या वडिलांच्या घरी निघालेली आहे. गेल्याबरोबर सतीचा अपमान झाला. कोणती बहीण तिला बोलत नाही, आई तिला बोलत नाही. कारण काय आहे? सतीला निमंत्रण नाही. जगामध्ये शुभकार्य होत असताना माणसानं निमंत्रण असलं तर जावं, विना निमंत्रणाचं कुठं जाऊ नये, अपमान होत असतो बरं का. लग्न कार्य असू द्या, डोहाळे असू द्या, वास्तुशांती असू द्या, घरातलं कुठलंही शुभ कार्य असू द्या, तिथं आमंत्रण आल्याशिवाय जायचं नाही आणि सप्त्यामध्ये न बोलवता गेल्याशिवाय राहायचं. पण आमचं उलट झालेलं आहे. कुणाच्या लग्नात आम्हाला आमंत्रणाची गरज नाही, सोयऱ्याच्या आधी पंक्तीला बसलोय. आणि सप्त्यामध्ये या म्हणलं, माझं नावच नाही सप्त्यातून, पॉम्पलेटवर नाही, बॅनरवर माझं नाव नाही, माझी फोटो नाही, तुमचा सप्ताह तुम्ही बघून घ्या. ही माणसाची उलट वृत्ती झालेली आहे. म्हणून जग उलटे चालले, सत्या प्रति विसरले. उलट चाललंय जग. जिथं आम्हाला मान सन्मान हवाय तिथं आम्ही जात नाही, आणि जिथे अपेक्षा नाही तिथं आम्ही अगोदर जात असतो. कोणी बोलत नाही सतीला, कारण तिला निमंत्रण नव्हतं. सती आपल्या आईजवळ गेली आणि आईला म्हणू लागली, आई तू माझी जन्मदाती आई आहेस, मला बोलत नाहीस, तू का बोलत नाहीस, कारण सांग. तर तिनं सांगितलं, तुझे बाबा सध्या खूप रागामध्ये आहेत आणि तू आली आहेस असं कळाल्यानंतर त्यांचा क्रोध आणखी वाढेल. कृपा करून माझी विनंती, तू त्यांच्याकडे जाऊ नकोस. का जाऊ नकोस? मी त्यांना जाणार, जा विचारणार, माझा हक्क आहे, ते माझे जन्मदाते आहेत. आणि सतीनं न ऐकता अनेक ऋषीमुनी साधू संतांना निमंत्रित केलेलं आहे. सर्व देवगण गंधर्वाला त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. केवळ भगवान शंकरांना तिथं निमंत्रित केलेलं आहे. कारण आहे त्याच्या पाठीमागं. कारण भगवान शंकर अकुलीन आहेत, स्मशानामध्ये राहतात, अंगाला राख लावून राहतात. केवळ ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून दक्षराजाने त्यांना मुलगी दिली होती. पण नंतर कळालं होतं, नंतर कळाल्यानंतर खूप राग आला आणि अशा प्रकारचा विचित्र मनुष्य आहे, याला आपली पोरगी देऊन आपण पार फसलेलो आहोत. याच्यासाठी आता पाहुण्या रावळेमध्ये याला जर बोलवलं तर आपली काहीच राहणार नाही. म्हणून भगवंताने दक्षाने त्याला बोलवलं नाही. बाबाकडे जाते आणि जन्मदात्या वडिलांना जा विचारते. त्यावेळेला दक्षाला खूप राग आलेला आहे आणि दक्षाने सतीला न बोलता भगवान शंकराचा अपमान करायला सुरुवात केलेला आहे. अपमान करायला सुरुवात केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे अपशब्द बोलू लागला. तो अकुलीन आहे, तो अस्वच्छ नाही, अभद्र आहे, सदा कवड्याच्या माळा गळ्यामध्ये घालून राहतो, सदा अंगाला राख लावतो, सदा स्मशानामध्ये भूत प्रेतासोबत राहतो, सदा नग्न राहतो. त्याला काही अक्कल आहे का? त्याला काही असं आहे का? वगैरे वगैरे माणसं एकदा बोलायला लागली महाराज. एकदा जर जिभेचा ताबा सुटला रे सुटला की माणसं काय बोलतील त्याचं त्यालाही कळत नाही आणि त्याचे परिणाम मग नंतर भोगावे लागतात. म्हणून अगोदर बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलल्याला बरं. खूप अपमान झाला, खूप अपमान झाला. त्यावेळेस सतीनं वडिलांना सांगितले, म्हणले बाबा तुम्हाला जे काही बोलायचे ते तुम्ही मला बोला, पण माझ्या देवाबद्दल आणि माझ्या धर्माबद्दल मी एकही अपशब्द ऐकून घ्यायला तयार नाही. अन्यथा खबरदार. निंदा कधीच ऐकून घेऊ नका स्वतःच्या धर्माची, निंदा कधीच ऐकून घेऊ नका स्वतःच्या संप्रदायाची, निंदा कधीच करू नका स्वतःच्या देवाची. जमेल तर स्तुती करा, नाही जमेल तर शांत बसा. नाहीतर तुमच्याकडे 3 सामर्थ्य असले पाहिजे. त्यामध्ये पहिलं सामर्थ्य आहे, जर कोणी तुमच्या देवाची निंदा करत असेल तर त्याचा तिथे शिरच्छेद करा. नंबर 2, तुमच्या देवाची आणि तुमच्या धर्माची जर कोणी अवहेलना करत असेल तर त्या ठिकाणाहून तुम्ही परत निघून जा. नंबर 3, या दोन्ही गोष्टी जर तुम्हाला नाही जमल्यात तर त्या ठिकाणाहून तुम्ही स्वतः आत्महत्या करा. शास्त्र सांगतं
सतीच्या पुढे पर्याय राहिले होते. देवाची निंदा करत आहेत या अर्थी त्यांना मारावं तर ते जन्मदाता पिता आहेत, जमत नाही. अपमान झालेला आहे आणि परत भगवान शंकराकडे काय तोंड घेऊन जावं, त्यांना काय सांगावं. सतीने विचार केला, परत जायचं नाही. एक तर पुढल्या माणसाचा अपमान करत असलेल्या माणसाचा शिरच्छेद तिला करता येत नाही, परत ही जाता येत नाही. सतीकडे तिसरा पर्याय शिल्लक राहिला, स्वतःचा देह संपवायचा. आणि सतीने निश्चय केला. अपमान झाला भगवान शंकराचा, अपमान झाला आणि लिंगाची अवहेलना त्या ठिकाणी करण्यात आली. लिंग म्हणे खडा खडा होय जन्मोजन्मी वेडा, लिंग म्हणे जो पाषाण ज्याच्या मुखी कीटक जान. असे प्रमाण बोला. जय हो बम बम भोले. हर हर. राजा दक्षाने अनेक वेळेला वाईट शब्द बोलल्यानंतर सतीला राग आला. सतीनं मागला पुढला कसलाही विचार केला नाही आणि सतीने स्वतःचा देह संपवायचा निश्चय केला. हात जोडून भगवान शिवशंभूचं स्मरण केलं. देवा मला क्षमा करा, या जन्मामध्ये मी तुम्हाला चिरकाल साथ देऊ शकले नाही, तुमचं ऐकले नाही आणि या ठिकाणी जर मी आले नसते तर हा प्रकार घडला नसता. भगवंता मला क्षमा करा. या ई लोकाचा मी प्रवास संपवत आहे. म्हणून सतीनं यज्ञकुंडामध्ये उडी मारलेली आहे. अनेक ग्रंथकर्ते असं सांगतात, सतीनं यज्ञकुंडामध्ये उडी मारून आपला देह जाळला. पण सती आदिमाया असल्या कारणाने सतीनं स्वतः अग्नीला पाचारण केलं आणि ती अग्नीमध्ये विलीन झालेली आहे. सती जळाली, सती यज्ञामध्ये पडली, सती त्या यज्ञामध्ये जळत आहे. ही वार्ता जवळजवळ अख्ख्या परिसरामध्ये पसरली आणि सगळीकडे एकच आरोटला, त्राहिमाम त्राहिमाम त्राहिमाम, वाचवा वाचवा पळा, वाचवा पळा, वाचवा पळा. जिकडे तिकडे सर्व ऋषी मुनी देव गंधर्व जिकडे वाट मिळत तिकडे पळू लागलेले. काय झालं? सतीने आपल्या देहाचा त्याग केला, सतीने आत्महत्या केली. काही गणाने तिथे युद्ध केलं, काहींना मृत्युमुखी पडावं लागलं, काहींनी आपला जीव मुठी धरून भगवान शंकराकडे जाऊन सांगितलं, देवा घात झाला, देवा अनर्थ झाला. भगवंताने विचारलं काय झालं? त्यावेळी नंदीनं सांगितलं, भगवंता सतीमातेने आपला देहाचा त्याग केलेला आहे, सतीनं आपल्या देहाचा त्याग केलेला आहे. भगवान खिन्न झाले, पृष्ठ झाले. भगवान नीलकंठ प्रभूंना भयानक राग आलेला आहे आणि त्या रागामध्ये
भगवान भोलेनाथ तांडव नृत्य करायला सुरुवात केलेली आहे. तर डम 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 वारे तबला टाळी टाळी हर हर भोलेनाथ तांडव नृत्य करायला सुरुवात झाली राग आल्यामुळे. आणि तिथे भोलेनाथाने आपल्या जटेतलं एक केश पकडलेलं आहे आणि शिळवरती आपटल्याबरोबर शिळमधून लांब मोठा एक व्यक्ती उत्पन्न झाला. भगवंताच्या केशापासून उत्पन्न झाल्या कारणाने तो वीर होता, तो शूर होता, तो बलाढ्य होता. आणि अशा प्रकारे त्या शिळेवर ते केश आपटल्याबरोबर त्या शिळेमधून भला मोठा वीरभद्र जन्मालेला. वीरभद्र भगवान की हर हर. हातामध्ये त्रिशूळ आहे. भला मोठा वीरभद्र भगवान शंकराला हात जोडून विनंती करू लागला, देवादिदेव सांगा माझ्यासाठी काय आज्ञा आहे. त्यावेळेला भगवंताने वीरभद्राला आज्ञा दिली, वीरभद्रा लवकरात लवकर यज्ञाच्या मंडपाकडे जा आणि तिथे जाऊन यज्ञाला विध्वंस कर आणि दक्ष प्रजापतीचा छेद करून माझ्याकडे विजयाची पताका घेऊन ये असं सांगितल्याबरोबर हजारो लाखो शिवगण घेऊन हा वीरभद्र निघालेला आहे दक्षाच्या यज्ञाकडे. आणि प्रत्येकाच्या हातामध्ये शस्त्र असल्या कारणाने सगळेजण वीरभद्रावर तुटून पडलेले आहेत आणि एकच रणधुमाळीमध्ये अख्खं जग माकून गेलेलं आहे. जिकडे पाहावं तिकडे एकच आरुडी आहे, हर 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 हर. सृष्टी दुमदुमून गेलेली आहे आणि जिकडे पाहावं तिकडे भयानक वास्तव निर्माण झालेला आहे. त्यावेळेला घनघोर युद्ध लागलं आणि त्या युद्धामध्ये अनेक देव पळून गेले. शेवटी दक्ष शिल्लक राहिलेला आहे आणि दक्षाला भगवान भोलेनाथाचा अपमान केल्या कारणाने वीरभद्राने आपल्या त्रिशूळाने त्या दक्षाचा शिरछेद केलेला आहे. बोला बोला यज्ञ करू गेला दक्ष. हो हर हर. दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस झालेला आहे. दक्षाचा शिरछेद झालेला आहे. वीरभद्राने आपला पराक्रम दाखवलेला आहे आणि दक्ष
धरारतीवरती कोसळलेला आहे. सगळीकडे भयानक वातावरण निर्माण झालेलं आहे. अनेक मृत्युमुखी त्या ठिकाणी पडलेले आहेत. बघता बघता शिवगणांना आनंद झालेल्या दक्षाचा वध झाल्या कारणाने आणि त्या शिवगणाने त्या पेटलेल्या यज्ञातले काही लाकडं हातात घेतली आणि आनंदाने ते नाचायला लागले. तेव्हापासून पद्धत पडलेली आहे. वीरशैवांच्या लिंगायतांच्या घरी ज्या वेळेला काही आनंदाचं वातावरण होतं, लग्न वगैरे होतात, त्यावेळेला गुगळ काढायची पद्धत तेव्हापासून सुरू झाली. आणि त्या गुगळामध्ये आपण आग्निक साक्ष म्हणून, त्याचं प्रतीक म्हणून आपण त्या जशी यज्ञातली लाकडं शिवगणाने घेऊन नाचली, तसं आम्ही गुगळामध्ये आपण लग्नाच्या आदल्या दिवशी ते गुगळाला अग्नी देतो आणि ते गुगळ आम्ही अग्नीमध्ये नाचवतो. बरोबर आहे? तुमच्याकडे गुगळ आहेत का? नाहीत. चांगली गोष्ट आहे, वादच नाही. म्हणून यज्ञाचा असा विध्वंस केल्या कारणाने, यज्ञामध्ये भगवंताला न बोलवल्यामुळे, यज्ञाचा भाग भगवंताला न दिल्या कारणाने यज्ञ वीरशैव संस्कृतीमध्ये मान्य नाहीत असं मनमत माऊलींनी सांगितलेलं आहे. यज्ञाच्या वाटा टाकल्यामुळे तीर्थ लागी जाणे कुंठवले. यज्ञ करायला काही हरकत नाही, पण यज्ञ केल्यानंतर पाहिजे ती फलश्रुती या जगामध्ये मिळत नाही. म्हणून यज्ञ दूर केला त्याने. यज्ञ आम्हाला मान्य नाही, यज्ञ पवित्र कर्म आम्हाला मान्य नाही. कारण मग त्यामध्ये आहुती द्यावी लागते वेगवेगळ्या प्रकारचे. आता करणारा आणि करून घेणारा जर राजी असलं तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. हा, एक मन आहे बघा, मी अभी काजी तो क्या करेजा काजी. हा, म्हणून अशा प्रकारचे ही अतिशय रसाळ आणि मवाळ कथा भोलेनाथ या ठिकाणी त्यांची कथा आपल्याला सांगता सांगता सतीचा आणि यज्ञाचा त्या ठिकाणी विध्वंस सांगतात. पुढे सती माता अर्धवट जळलेल्या कारणाने भोलेनाथांना समजलं आणि भोलेनाथ त्या ठिकाणी येतात. सर्व देवलोक भोलेनाथांना विनंती करतात, देवा चला काही करून दक्ष राजा तुमचा सासरा आहे, त्याला अभयदान द्या, त्याला जीवनदान द्या. म्हणून अशा प्रकारे भगवान तिथे येतात. दक्षाचा शिरच्छेद झालेला, त्याचं मुंडकं कुठं पडले कुणाला माहित नव्हतं. भोलेनाथांनी दया केली त्याच्यावरती आणि शेवटी त्याला अशी विनंती केली की या ठिकाणी दक्षाला मी पुनर्जीवित करणार आहे, पण त्याच्यासाठी काही अट आहे. दक्षाला अभिमान आला होता, दक्षाला अहंकार आला होता, दक्षाला मी पण आला होता. आणि जी माणसं मी 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 हा शब्द वापरतात त्या अर्थी ती माणसं घातपाती होतात. कधीच मी हा शब्द वापरू नका. मी केलो मी केलो मी केलो. घरामध्ये देखील कोणीतरी म्हणतं, अहो मी आहे म्हणून घर चाललंय. नवरा काय म्हणतो? मी आहे म्हणून घर चाललंय. बायको त्याच्याहून दिमाग करते जास्त. उग मी आऊन संसार आहे महाराज, नाहीतर ह्याच्यापाशी कोण नांदलं असतं म्हणतात बाया. बाया गेल्या की गडी येतात आमच्याकडं. गडी म्हणतात, महाराज उग म्या होतो म्हणून हिला नांदून घेतलो, नाहीतर ही का नांदायची होती का काय. हो का, काही गावामध्ये सप्ताह उद्या, मोठं कार्य उद्या, मंदिर बांधू द्या. काही माणसं म्हणतात, अहो महाराज उग मी पुढी झालो म्हणून पट्टी झाली, नाहीतर गावात का मंदिर होत होतं. असं नाही महाराज. देव देव कार्य करून घेत असताना तो फक्त निमित्त कुणाला तर करतो आणि कुणाच्या तरी कानाला धरतो, कुणाच्या तरी हाताला धरतो. देवाचं कार्य आहे, देव करून घेतो आणि कधीच अभिमानाने अहंकार करायचा नाही. आलं का लक्षात? म्हणून आम्ही बाहुल्याच्या जाती, सूत्रदोरी तुझे हाती. दक्ष राजा उठून उभा राहिला. खाली धड माणसाचा आहे, पण मुंडकं त्याला बोकडाचं बसवण्यात आलेलं आहे. आणि बोकडाचं मुंडकं बसवल्यामुळे भगवान शंकराचं त्याला नाव घेता येत नाही. आणि त्या बोकडानं पहिला शब्द भगवान शंकराला वापरला, भम भम भम. तेव्हापासून भगवान शंकराला भम भम भोले नाव पडलं. आलं का लक्षात? हे पहिला उच्चार या दक्ष राजाने मुंडकं बसवल्यानंतर केलेला वाक्य प्रयोग आहे, असे शास्त्रकार वेदव्यासजी आम्हाला सांगतात. पुढे सर्वजण जिकडे तिकडे निघून गेलेले आहेत. भगवंतांनी सतीचा अर्धवट जळालेला देह घेऊन सृष्टीमध्ये दुःख करायला सुरुवात केलेली आहेत.
या जगामध्ये कुणीतरी निघून गेले की कुणाला तरी दुःख होतं. अर्धांग निघून गेल्यानंतर पतीला दुःख होतं. पत्नी निघून गेल्यानंतर पतीला दुःख होत असतं. भगवान शंकराने अर्धट जळालेला देह आपल्यासोबत घेतलेला आहे आणि भगवान भोलेनाथ सारखं माझी सती माझी सती माझी सती म्हणून रडू लागलेले आहेत. दुःख होतं कोणालाही गेल्यानंतर. आपला व्यक्ती घरातला एखादा व्यक्ती जर गेला तर सगळ्याला शोक होतं, दुःख होतं. या जगामधून सगळ्याला एक दिवस निघून जायचं आहे. कुणी या जगामध्ये अमर राहिलेला नाही. शेवटी ब्रह्मदेव विष्णूला सांगतात, विष्णूजी एक काम करा, काही करून भगवान शंकरांना या दुःखातून आपल्याला बाजूला काढावं लागेल. त्यावेळेला विष्णूजीने आपल्या सुदर्शन चक्राने त्या देहाचे 51 तुकडे केले आणि तेच 51 तुकडे या मृत्यूलोकामध्ये पडल्यामुळं 51 शक्तिपीठ आदिमायेचे या ठिकाणी प्रख्यात झालेले आहे, असा इतिहास आहे. आणि म्हणून अर्ध एक पीठ आहे म्हणून त्याला 52 पीठ म्हणतात, तुम्ही 51 पीठ म्हणतात. हे मुख्य 3.5 पीठ सोडून आदिमायेचे 51 पीठ मृत्यू लोकांमध्ये जन्माला आले आणि तिथून वेगवेगळ्या प्रकारची भक्ती, वेगवेगळ्या प्रकारची साधना निर्माण झाली आणि तिथूनच देवी शाक्त पंथाचा उदय झाला. म्हणून देवी पंथाची काही आराधी गोंधळी, गळ्यामध्ये कवड्याच्या माळा घालतात, गळ्यामध्ये बिब्याच्या माळा घालतात, चिपळ्या घेतात, झांजरी घेतात, एकतारी घेतात आणि आदिमायेचं भजन करतात. अशी पद्धत तेव्हापासून या जगामध्ये जन्माला आली. अंबाबाईचा बोल भवानी माता की, आदि माता की, उमा माता की, सती माता की. अशा प्रकारे सतीखंडाला इथं विराम झालेला आहे. सतीचं पूर्ण चरित्र व्यासाने या ठिकाणी आम्हाला प्रख्यात करून दिलेलं आहे. पुढे अतिशय उत्तुंग अशा प्रकारची कथा जी 7 दिवसामध्ये सगळ्यात महत्वाचा खंड आहे तो आहे शंकर पार्वती विवाह सोहळा. आणि त्या 3ऱ्या खंडाची पार्वती खंडाची कथा आज आपल्याला अर्धी बघायचं आहे आणि उद्या भगवान शंकर आणि पार्वतीचं आपल्याला लग्न लावायचं आहे. परवाला 12 ज्योतिर्लिंगाचं आपण कथन करून कथेला समारोप द्यायचा आहे. या उद्देशाने पुढील पार्वती खंडाची कथा भगवान ब्रह्मदेव नारदाला सांगत आहेत.
पण ती कथा सांगण्याच्या अगोदर आम्ही भक्तीमध्ये लीन व्हावं, आम्ही भजनामध्ये तल्लीन व्हावं, याच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला थोडा वेळ उठून रिंगण करून सगळ्यांनी भजनाचा आनंद घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी गायक वादक मंडळाशी विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी सर्व श्रोते मंडळींना या भजनाचा आनंद प्रदान करावा. हा ग्रंथ निर्माण पाठीमागं होण्याच्या कारण काय आहे? ग्रंथ कुणी लिहिला, कसा लिहिला, का लिहिला, याचं थोडंसं चिंतन आपल्याला बघायचं आहे. आता आपल्याला सर्वांना माहित आहे, परमरहस्य ग्रंथाचं नाव आलं की मनमथ माऊली त्याचे ग्रंथ करतात, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला कोण? ज्ञानेश्वर महाराज आपल्या डोळ्यासमोर येतात. पण शिवमहापुराण कुणी लिहिलं, का लिहिलं, याचं कथा आणि याचं चरित्र मी तुम्हाला सांगणार आहे. पराशर नावाचे ऋषी आहेत, पराशर. आणि पराशर ऋषी तीर्थयात्रेला निघालेले आहेत. ऋषी मुनी सारखं भ्रमण करत असतात, एक ठिकाणी कधीच राहत नाही ते. बहता पाणी और फिरता साधू. साधू जर एक ठिकाणी थांबला तर कलंकित होण्याची शक्यता असते, आणि पाणी जर एका ठिकाणी थांबलं तर दूषित होण्याची शक्यता असते. म्हणून विहिरीतलं पाणी सारखं उपसत गेलं पाहिजे. एका शेतकऱ्याने म्हणला, नाही नाही, मी विहिरीतलं पाणी अजिबात उपसणार नाही. अरे पाणी गढूळ होईल, पाण्यावरती शेवाळ चढेल, पाणी घाण होईल. ते पाणी उपसल्यानंतर पाणी नवं येईल, स्वच्छ येईल, आणि उपसलेल्या पाण्यामध्ये दुसरं अन्नधान्य पिकेल. पाणी वाहत असलेलाचा संदेश आहे. आणि साधू जर सारखं भ्रमण करत राहिला तर साधू मलिन होत नाही, साधू कलंकित होत नाही. म्हणून बहता पाणी फिरता साधू, साधूचं लक्षण आहे भ्रमण करणं. आणि म्हणून पराशर ऋषी तीर्थयात्रेला निघालेले आहेत. तुम्ही बघा, हे साधू सहसा आपल्याला दिसत नाहीत, कधी सापडत नाहीत, कधी दृष्टीला पडत नाहीत. कारण ते हिमालयानं मोठमोठ्या पर्वतावरती, मोठमोठ्या अरण्यामध्ये तपश्चर्या करत बसतात. आणि या साधूंचं दर्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल, या महात्म्यांना जर तुम्हाला डोळे बघून पाहायचं असेल, तर सध्या आपल्या भारत देशाचा, या जगातला सगळ्यात मोठा सनातन धर्माचा उत्सव सुरू आहे. आणि तो उत्सव म्हणजे प्रयागराज येथे सुरू आहे महाराज. आता 2 स्नान शिल्लक राहिले, त्याच्यामध्ये एक 12 तारखेला आणि एक शेवटचं महाशिवरात्रीला. त्यामध्ये अनेक नागा साधू, मोठमोठे तपस्वी योगी आलेले आहेत. आणि ती योगी काय करतात? पराशर ऋषी तीर्थयात्रेला निघाल्या कारणाने वाटेमध्ये त्यांना नदी आडवी आली. आणि नदी लागल्यामुळे नदीला पाणी खूप होतं. त्या पाण्याच्या पहिल्या तीरावर त्यांना जायचं होतं. आयलं तीरावरून पहिल्या तीरावर त्यांना जायचं होतं. काय करावं? पराशर ऋषींना त्या नदीच्या कडेला एक नाव उभारलेली दिसली. नाव मध्ये कुणी नव्हतं, नाव बांधलेली होती. इकडे तिकडे पाहिलं, कुणी दिसत नाही. जवळ एक पर्णकुटी होती, आणि त्या पर्णकुटीमध्ये कुणीतरी आहे असा त्यांना भास झाला. आणि पराशर ऋषींनी हाक मारली, कोण आहे रे तिकडे? त्यावेळेला पर्णकुटीतून आवाज आला. म्हणले, महाराज, मी नावाडी आहे. अरे नावाड्या, तुला माहित नाही का मी किती वेळ झाले या ठिकाणी उभा आहे?
मला नदीच्या आईल्या तीरावर, नदीच्या पहिल्या तीरावर नेऊन सोड, लवकरात लवकर बाहेर ये. नावाड्याने विचार केला. नावाडी त्या ठिकाणी भोजन करत होता, जेवण करत होता. जेवत असताना जी शिकलेली माणसं नाहीत ती कधी ताटान उठत नाहीत, आणि जी शिकलेली माणसं आहेत ती बसून कधी जेवत नाहीत. आलं का लक्षात? आता तर बफेच निघाले, बफे. ते हातामध्ये ताट घ्यायचं, वाडी आहे माय, वाडी आहे माय, वाडी आहे माय. हा, अरे तुला जेवायला बी बोलवले इथं का भीक मागायला बोलवले? म्हणून आमच्या संत संप्रदायामध्ये पंक्ती उठतात, पंक्ती. किती लोक जेवू द्या सप्त्यामध्ये, बफे नाही. हजारो शिवभक्त असू द्या, त्यांना पंक्तीमध्ये जेवण वाढलं जातं. कारण पंक्तीमध्ये माणूस लागल तेवढंच देतो. देणाऱ्याच्या हातामध्ये अन्न असल्यामुळे अन्न तिथे वाटळ होत नाही. बफे सिस्टम मध्ये माणसं आगुऱ्यावनी किती बी घेतात आणि शेवटी जाताळ सरना गेले की टाकून देतात. तिथे अन्न देवतेचा अन्नपूर्णेचा अपमान आहे. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये उठून जेवायची संस्कृती नाही, बसून जेवायची संस्कृती आहे. भोग आणि भोजन करत असताना माणसाने अजिबात विचलित होता कामा नये. नावाड्यानं सांगितलं, महाराज मी सध्या जेवण करत आहे. शास्त्र असं सांगतं, जेवण करत असताना माणसानं ताटावून अजिबात उठू नये. काय करावं? अरे लवकरात लवकर मला नदीच्या पहिले तीरावर नेऊन सोड, काही कर, व्यवस्था कर. त्यावेळेला त्या नावाड्यानं आपल्या मुलीला, तिची एक मुलगी होती मत्स्यगंधा नावाची, त्या मुलीला सांगितलं, बाळा जा. साधू गडबड करत आहेत, त्यांना नदीच्या पहिले तीरावर जायचं, त्यांना लवकरात लवकर सोडून ये. मत्स्यगंधेनं हातामध्ये चाटू घेतलेल्या आहे, नावेची दोरी सोडलेल्या, मत्स्यगंधा नावामध्ये बसलेली आहे. ऋषींना सांगितले, महाराज आपणही नावेमध्ये बसा. ऋषी नावेमध्ये बसतात आणि हळूहळू हळू ती नाव त्या पवित्र गंगा नदीच्या पाण्यातून हाकायला लागली. आणि जाता 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 पराशर ऋषींना त्या नावामध्ये काहीतरी दुर्गंधी येऊ लागली. आपलं उपरणं त्यांनी नाकाला लावलं आणि त्या मुलीला प्रश्न विचारला. म्हणली, देवी या नावेमध्ये काही आहे का, काही घाण वस्तू आहे का? तिने सांगितली, काही नाही. मग एवढी दुर्गंधी कशाची येत आहे, एवढा खराब वाक कशाचा येत आहे मला सांग. त्यावेळेला मत्स्यगंधेने सांगितलं, म्हणले ऋषीश्वर ही दुर्गंधी दुसरी तिसरी कशाची नसून माझ्या शरीराची येत आहे. तिचं नावच होतं मत्स्यगंधा. मत्स्य म्हणजे मासा, गंध म्हणजे वास. ज्याप्रमाणे माशाचा वाईट वास येतो, दुर्गंधी येते, त्याप्रमाणे मत्स्यगंधेच्या शरीराची दुर्गंधी येऊ लागली. तिच्या नावावरून तिला, आचरणावरून तिला नाव पडलेलं होतं. तिचा सारखा शरीराचा दुर्गंधीची. म्हणून जसं माशाला दुर्गंधी सुटते तसे त्या मत्स्यगंधेला दुर्गंधी सुटली. जसं नाव तसं वागणं, जसं वागणं तसं नाव. आपल्याकडे नावं ठेवली जातात. नाव ठेवलं गंगाधर, आंघोळ करणं महिनाभर. नाव आहे का नाही? आता शोभते का नाव याला? याचं नाव आहे गंगाधर. नाव ठेवलं शांती, गलीला सगळ्या भांडती. आपल्याकडे नावं ठेवली जातात. त्या नावावरून आचरणावरून नावं पडलेली आहेत. मग प्रसंग असा आला आणि साधू दयाळू असतात, कृपाळू असतात. साधूला दया आली. आपल्या झोळीमधलं थोडंसं भस्म घेतलं आणि मत्स्यगंधेच्या अंगावर टाकल्यानंतर मत्स्यगंधेच्या शरीरातली दुर्गंधी आपोआप नाहीशी झाली आणि तिच्या शरीराचा सुगंध सुटलेला आहे. उपवर झालेली आहे, तारुण्यामध्ये आलेली आहे आणि अति सुंदर दिसत असल्या कारणाने ऋषींची इच्छा, अपेक्षा त्या मुलीवरती गेली आणि साधूने सांगितलं, पराशर ऋषीने सांगितलं, मत्स्यगंधा मी तुझ्या प्रेमात पडलेलो आहे आणि काही करून तू मला तुझं प्रेम प्रदान कर. तिने सांगितलं, महाराज आपण ऋषी आहात, आपण ब्रह्मचारी आहात, आपण उच्च कुळामध्ये तपस्या केलेल्या आहात, मी सर्वसामान्य कुळातले आहे, तुमचा आणि माझा योग अशक्य आहे. शेवटी साधूची इच्छा, ऋषींची इच्छा झाल्या कारणाने दोघांचा समागम झाला आणि साधू तिथून निघून जातात. पण विषय असा झाला, समागम झाल्या कारणाने मत्स्यगंधेला गर्भधारण झाला.
दिवसामागून दिवस जाऊ लागले. मत्स्यगंधीचं पोट वाढू लागलं. सगळा समाज तिला नाव ठेवू लागला. लग्नाच्या अगोदर गर्भधारण राहिली. काहीतरी करा हिला, काहीतरी करा. आणि शेवटी तिला समाजाच्या बाहेर हाकलून देण्यात आलं. मत्स्यगंधा अरण्यामध्ये राहू लागली. आणि तिथे राहत असताना 9 महिने 9 दिवसाचा काळ निघून गेलेला आहे. एक दिवस या मत्स्यगंधेच्या पोटी दिव्य बालक जन्माला आलेला आहे. आणि त्या बालकाचं नाव आहे व्यास भगवान की. व्यासांचा जन्म झाला. व्यास मोठी झाले. आईला म्हणू लागले, आई आता मी शाळेत जाणार आहे. व्यास निघाले शाळेत. किती वर्षाला मुलाला शाळेत घालावं लागतं? मुलं किती वर्षानंतर शाळेत घालावे? कमीत कमी 5, जास्तीत जास्त 6. तुमचे लेकरं LKG ला UKG ला कितव्या वर्षी जाऊ लागलेत? लिकरू 1.5 फुटाचं, त्याच्या पाठीवर वज दप्तराचं 2 फुटाचं. अरे त्या लेकरांना खेळू द्या, त्या लेकरांना बागडू द्या, त्या लेकराचा शारीरिक विकास होऊ द्या, त्या लेकराचा बौद्धिक विकास होऊ द्या. कमीत कमी 5 वर्षापर्यंत लेकर शाळेत घालायचं नाही बरं का. पर मायाला बी डोक्याला ताण झाला. एक बार शाळेत दिवसभर गेलं की माईकडं फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर चॅटिंग करायला मोकळी. नको वाटल्यात लेकर घरी, म्हणून ते LKG आणि UKG निघाले बरं का. आता ते लेकराला लहान असताना शाळेत घालायचं. हा 5 वर्षाचा झाला आणि शाळेत जाऊ लागला. शाळेत गेल्यानंतर आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे. शाळेमध्ये गेल्यानंतर टीशीवर नाव लावायचं असतं, दप्तराला नाव लावायचं असतं. ते नाव आईचं न लागता वडिलाचं नाव लागतं. व्यासाला विचारण्यात आलं, व्यास तुझ्या वडिलाचं नाव काय? आईला विचारून घरी आला. आईला विचार लागला, मम्मी आणि आज आमच्या गुरुजीने मला प्रश्न विचारलेला आहे. कोणता? उद्यापासून तुला शाळेत येता येणार नाही. तुझ्या टीशीला नाव लावलं तर तुला शाळेत बसायचा अधिकार आहे. आणि आई माझ्या बाबाचं नाव काय आहे सांग. काय सांगणार आई? अनैतिक संबंधातून जन्माला आलेला व्यास, ज्याला संस्कृती आणि धर्म मान्यता देत नाही, समाज मान्यता देत नाही. आईनं तो दिवस टाळला, दुसरा दिवस टाळला, तिसरा दिवस टाळला. शेवटी व्यास हट्ट करून आईपाशी बसला. आई मला बाबाचं नाव सांग तरच मी अन्न ग्रहण करणार आहे, पाणी पिणार आहे, अन्यथा मी अन्न ग्रहण करणार नाही. काय करावं? शेवटी नाविलाज झाला. आणि आईनं मोठ्या जड अंतकरणाने व्यासाला सांगितलं, म्हणले बाळा तुझा जन्म असा झालेला आहे आणि तुझ्या वडिलाचं नाव पराशर ऋषी आहे. ते तीर्थयात्रेला निघून गेले, अद्याप परत आलेले नाहीत. आणि आमच्या हातून खूप मोठं पाप झालेलं आहे. अनैतिक संबंधातून तुझा जन्म झालेला आहे. बाळा आम्हाला या पापापासून मुक्त करण्यासाठी तूच काहीतरी कर, तूच काहीतरी कर. त्यावेळेला आईला बाळाने विचारलं, आई पाप म्हणजे काय आहे? आणि ते पाप नष्ट करायचं असेल तर काय करावं लागेल? त्यावेळेला आईने सांगितले, बाळा या जगामध्ये पाप जर नष्ट व्हावं असं तुला वाटत असेल तर केवळ आणि केवळ काशी विश्वनाथाचं ध्यान धारणा आणि तिची पूजा केल्यामुळे या जगातलं पाप नाहीस होत. एवढा शब्द ऐकला आणि आईची आज्ञा घेतली, आईचं दर्शन घेतलं आणि श्री व्यास काशी यात्रेला निघाले. काशीमध्ये आले, कठोर तपश्चर्या केली विश्वनाथाची. ओम विश्वनाथाय नमः, ओम विश्वनाथाय नमः, ओम विश्वनाथाय नमः. 12,000 वर्षाची कठोर तपश्चर्या ज्या वेळेला व्यासाने केली त्यावेळेला त्या पिंडीतून अग्नीच्या ज्वाळा आल्या आणि आकाशवाणी झाली, व्यासा उठ, मी तुझ्या तपश्चर्येवरती प्रसन्न झालेलो आहे. व्यास उठतात आणि देवाच्या पिंडी समोर हात जोडून उभा टाकतात आणि विचारतात, देवा लय उशीर केला रे तू, खूप यातना झाल्या, मला खूप दुःख झालं. माझ्या स्वार्थासाठी मी तपश्चर्या केली नाही देवा, माझ्या आई वडिलाचं पाप नष्ट व्हावं म्हणून तपश्चर्या केली आहे. आणि देवा
काही कर, माझ्या आई वडिलाला या पापातून मला मुक्त करायचं आहे, तू सांग, जी आज्ञा देशील ती मला मान्य आहे. त्यावेळेला त्या पिंडीतून आकाशवाणी झाली आणि व्यासाला सांगितलं, व्यासा वेदाचं खंडन कर आणि 18 पुराणाची निर्मिती कर, तरच तुझं आणि तुझ्या आई वडिलाचं पाप नष्ट होणार आहे, नष्ट होणार आहे, नष्ट होणार आहे. म्हणून श्री व्यासांनी वेदाचं खंडन केलं, 4 वेदाचं खंडन केलं आणि 18 पुराणाची निर्मिती केली. त्यामध्ये सर्वात पवित्र, सर्वात श्रेष्ठ भगवान शंकराचं चरित्र सांगणार हे 18वं शिव महापुराण आणि त्याची निर्मिती केली. म्हणून माऊली सांगतात, 18 ही पुराणी शिवलीला गाती. 18 ही पुराण बोला बोला. वा वा. जय हो. 18 ही पुराणे शिवलीला. हर हर. आणि व्यासाने सांगितलं, देवा मी 18 पुराणाची निर्मिती करतो, पण मला लिहायला येत नाही, वाचायला येत नाही, मी काय करू? त्यावेळेला भगवान शंकराने स्वतः आपला पुत्र त्याच्या साह्यासाठी दिला. म्हणून व्यासाने 18 पुराण सांगितले आणि श्री गणपतीने ते 18 पुराण लिहिले. आलं की लक्षात? मग त्याच्यामध्ये गणपतीने एक अट टाकली. गणपती बाप्पाने म्हणलं, हे बघा मी लिहायला पुराण लिहितो, पण मी एकदा जर पेन चालवायला सुरुवात केली की मी थांबत नाही. अरे बापरे, म्हणला ते नवीनच संकट आलं म्हणले, मग त्याच्यावर उपाय काय करायचा? त्यावेळेला भगवान शंकराने व्यासाला सांगितलं, तू जवळजवळ दिवसभरचा एक श्लोक याला सांग आणि त्या श्लोकाचं चिंतन, त्याचं विवेचन गणपती दिवसभर करायचा. आणि असं करता करता 4 वेदाचं खंडन व्यासाने केलं, 18 पुराणाची निर्मिती झाली. आणि त्यामध्ये श्री व्यासांना वेदाचं खंडन केल्यामुळे पुन्हा त्यांना प्राप्त नाव झालं वेदव्यास भगवान की. पूर्वी फक्त व्यास नाव होतं, पण वेदाचं खंडन केल्यामुळे वेदव्यास हे नाव त्यांना प्राप्त झालं. आमच्या माऊलींना फक्त शिवराज नाव होतं, शिवराज. पण पुन्हा संप्रदायाचं मोठं काम केल्यामुळे संत शिरोमणी मन्मथ स्वामी बसवेश्वरांना लोक फक्त बसवांना म्हणायचे, पण जगामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरवल्यामुळे जगज्योती महात्मा बसवेश्वर. अरे अहमदपूरच्या महाराजांना फक्त शिवलिंग नाव होतं, पण राष्ट्रभक्ती आणि शिवभक्ती शिकवल्यामुळे त्यांना नाव झालं राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य. हे कर्मावरून नाव पडलं, कर्मावरून. जन्म का कुणी श्रेष्ठ नसतं, जीवनामध्ये आल्यानंतर कर्म करावे लागतात, कर्म. आणि तेच कर्म पुढे माणसाची ओळख निर्माण करतात. म्हणून वेद व्यास असं त्यांना नाव पडलं. त्यामध्ये त्यांनी 18 पुराण लिहिले, 17 पुराण लिहिले. त्या 17 पुराणामध्ये क्वचित आणि तुरळीक भगवान शंकराचं चरित्र आहे, पण 18व्या पुराणामध्ये सगळ्या पुराणाला पुराण म्हणलं जातं आणि केवळ 18वं जे पुराण लिहिलं त्याला शिव महापुराण असं म्हणलं गेलं. आणि त्यामध्ये केवळ आणि केवळ
भगवान भोलेनाथांचं चरित्र आहे, भगवान नीलकंठाचं चरित्र आहे. साखर सगळ्याच पदार्थामध्ये कमी अधिक आहे, कमी अधिक आहे. ज्वारीमध्ये साखर आहे, गव्हामध्ये साखर आहे, हरभऱ्यामध्ये साखर आहे, पण कमी अधिक प्रमाणात आहे. पण ती साखर उसामध्ये प्रकट आहे. तद्वत्यान याप्रमाणे 17 पुराणामध्ये क्वचित आणि क्वचित भगवान शंकराचे चरित्र आहे आणि शिव महापुराणामध्ये ते प्रकट आहे, प्रकट. म्हणून अशा प्रकारची पराशर आणि मत्स्यगंधाची कथा या ठिकाणी सांगण्यात आली. हा ग्रंथ कुणी लिहिला, कसा लिहिला, त्याचं कार्य आणि त्याचं कारण अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी ग्रंथकर्त्याने आम्हाला सांगितलेलं आहे. उद्या 3रा खंड आपल्याला बघायचा, तो पार्वती खंड. आणि तो पर्वतराज हिमालय आणि मेनाराणीच्या घरी ही पार्वती कशी जन्म घेते, त्या पार्वतीचा विवाह सोहळा कसा संपन्न होतो. उद्या आपल्या कथेतला 6वा दिवस आहे आणि उद्या 6व्या दिवशी आपल्याला शंकर पार्वती विवाह सोहळा मोठ्या थाटामाटाने बघायचा आहे. त्यामध्ये आपल्याला जय्यत तयारी करायची आहे. आणखी या मंडपाला आपल्याला सजवायचं आहे. केळीचे खांब लावायचे आहेत, आंब्याची तोरणं बांधायची आहेत, नारळाची फांटी बांधायची आहेत, भगवे वस्त्र बांधायचे आहेत. जेवढं जमेल तेवढं आपल्याला उद्या शंकर पार्वती विवाह सोहळा आपल्याला संपन्न करायचा आहे. उद्या येत असताना प्रत्येकाने आहेर आणायचा आहे. आहेर येत असताना कोणता कोणता आहेर आणणार आहात, मोठ्या मोठ्या वस्तू आणू नका, कारण माझ्याकडे नेला वाहन नाही. तुम्ही गोदरेज कपाट आणचाल, एखादी वॉशिंग मशीन आणचाल, राजा राणी कपाट आणचाल, मोठा सोफा सेट पलंग आणचाल, असलं नेण्यासाठी माझ्याकडे काही नाही बरं का. म्हणून मी गरीब महाराज आहे, बारका महाराज आहे. आणि बारका महाराज असल्या कारणानं उद्या येत असताना प्रत्येकाने 1100 रुपये घेऊन या. जमेल का? जमेल ना? हा. आणि 1100 रुपये जर तुमच्याकडे नसतील तर एक काम करा, आज संध्याकाळी तुमच्या नवऱ्यानं शर्ट पॅन्ट काढून ठेवला, संध्याकाळीच काम फत्ते करून टाका, वाट बघू नका. होय देशमुख ताई, संतोषरावाला पताच लागू नये. अशा प्रकारे सांगायचं तात्पर्य एकच आहे माय मावल्यानो, की कुठल्याही कथाकारानं कुठल्याही भोळ्या बाबड्या समाजाला फसवायचं नाही बरं का. हा, असं सांगा तुम्ही की बाबा आपण पाहुऱ्या रावळ्याच्या जर लग्नाला गेलो तर रिकाम्या हातानं जात नाही, काहीतरी आयर नेतो, उपचार नेतो, काहीतरी भांडी नेतो, काहीतरी वस्तू नेतो, काहीतरी पैशाचा आयर करतो. हे तर लग्न भगवान शंकर आणि पार्वतीचं आहे. फक्त आपण उद्या येत असताना रिकाम्या हाताने यायचं नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून कुठल्याच कथेमध्ये, अनेक कथा माझ्या महाराष्ट्रामध्ये होतात, मी आजपर्यंत कुठल्याच कथेमध्ये शिवराज आप्पा एकही दाना कुठल्या अन्नधान्याचा जमा केला नाही. संतोषराव कुठे पोते ठेवले नाहीत. पुण्या लोकाला हरभऱ्याची डाळ आणा, उडदाची दाणा, मुगाची दाणा, सोयाबीन आणा, गहू आणा, हरभरे आणा, असं कधीच सांगितलं नाही. का? कारण विनाकारण तुम्हाला फसवून जर आम्ही तुमचा अर्थ जर आम्ही लुटलं तर ते भोग आम्हाला नाही, आमच्या लेकरा बाळाला भोगावे लागते. तेवढं शासन आणि एवढं शास्त्र कडक आहे माय बापानो. केलेलं पाप इथंच भोगून जावं लागणार आहे आणि ज्याने केलेलं आहे त्यालाच ते भोगावं लागतंय. म्हणून व्यासपीठावरून तुम्हाला आव्हान करतो, उद्या येत असताना आपल्याला छोटीशी महादेवाची पायली तयार करायची. त्या पायलीमध्ये जे आपल्याला दान करता येतं ते दान करा. त्यामध्ये दानाचे अनेक प्रकार आहेत. वस्त्रदान करा, भूदान करा, गोदान करा, सुवर्णदान करा, अर्थदान करा, काय वाटेल ते दान करा. आता जवळजवळ तुम्हाला साड्याची तर किंमत राहिलीच नाही. साडी तर लई सुकाळ झालेली आहे महाराज. आमच्याकडं तर हरणाला रानडुकराला बांधायला साड्या 25 रुपयाला साडी. म्हणून त्या वस्त्राचं महत्व राहिलं नाही, पैशाचं महत्व राहिलं नाही. आज सगळ्याकडे भरपूर विपुल प्रमाणात अन्नधान्य पैसा झालेला आहे. ते कुठेतरी आपल्या चालत असलेल्या सप्त्यामध्ये आपल्याला 5 बोटांनी दान घडावं, याच्यासाठीच हा सगळा अट्टास आहे. म्हणून उद्या अतिशय वैभवशाली आपल्याला भगवान शंकराचं लग्न लावायचं आहे. बाजेवाले सांगून ठेवा, फटाकेवाले सांगून ठेवा. उद्या काही प्रमाणात इथं गोड करता येत असेल तर गोड करा, कारण भगवान शंकराचं विशाल वराड उद्या आपल्या या मंडपामध्ये येऊन ठेपणार आहे. 2 छोट्या मुला मुलींना अतिशय चांगल्या प्रकारे सजवा. त्यांना वाजत गाजत टाळ मृदंगाच्या तालावरती फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आपल्याला ते लग्न संपन्न करायचं आहे. म्हणून आज
या कार्यक्रमाला कथेला इथे विश्रांती देऊया आणि उद्या शंकर पार्वती विवाह सोहळा मोठ्या थाटामाट्यानं आपल्याला संपन्न करायचा आहे. परवाला आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन बघायचं आहे. 12 पिंडी 12 सवाशिनी ती तुम्हाला मी सांगणार आहे कशा कशा प्रकारे करायचं. ती पूजा थोडं कडक आहे, चांगली आहे, फळ देणारी आहे. 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन, 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा, 12 पिंडी या ठिकाणी मांडायच्या आहेत. 12 सवाशिनी त्याच्यासाठी आपल्याला नावं द्यायची आहेत. त्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे आणि अशा प्रकारे अत्यंत चांगल्या प्रकारची कथा आपल्याला उद्या बघायची आहे. आजच्या कथेला ठिकाणी विराम देऊया. ओम शांती शांती शांती.